अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम श्रीराम। ध्यानाला आपण व्यक्तिगत पातळीवरती बसतो, सामूहिक पातळीवरती सामूहिक ध्यानही करतो आणि नित्यपाठामध्ये भगवद्गीतेचा नित्यपाठ जो आपल्याला स्वामींनी दिलेला आहे, त्याच्यामध्ये स्वामींनी भगवद्गीतेच्या श्लोकांच्या आधारे ध्यान प्रक्रिया सांगितलेली आहे। काही साधकांनी मला रिक्वेस्ट केली होती की एकदा पुन्हा त्या ध्यान प्रक्रियेवरती थोडंसं समजून सांगता येईल का, तर त्यानुसार गीतेमध्ये अगदी प्राथमिक पायरीपासून सोप्या भाषेमध्ये भगवंतांनी प्रक्रियात्मक अंग सांगितलेलं आहे ध्यानाचं, बाह्यांग आणि अंतरंग सुद्धा। ध्यानाला बसल्यानंतर आपली अंतरस्थिती, मनस्थिती ही जितकी महत्वाची असते ध्यान सिद्ध होण्यासाठी, तितकेच बाह्य गोष्टी सुद्धा त्याला अनुकूल असाव्या लागतात। अगदी आपल्या बसण्यापासून आपण कुठे बसणार आहोत, कसं बसणार आहोत, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात। त्याला अनुषंगाने भगवंतांनी जो पहिला श्लोक घेतला प्रक्रियेमधला, तो कुठे बसावं आणि कसं बसावं याविषयीच आहे सांगितलेलं, कारण ते सगळ्यात महत्वाचं असतं। कारण आपण आता दीर्घ ध्यानाला बसलो, आता इतक्या दिवस दीर्घ ध्यानाला बसल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आता त्याचा वेळ थोडा वाढवावा, 40 मिनिटाचा 1 तास करायला काही हरकत नाही अगदी सहज। पण 1 तास किंवा 40 मिनिटं ध्यानाला बसल्यानंतर अंतरंग अवस्था किती अनुभवाला मिळाली, ती किती वेळ टिकली, हा भाग फार नंतरचा आहे। सुरुवातीला आपल्याला इतक्या वेळ पहिले बसता येतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे की बसता येतं एका जागी निश्चल असं, आणि तोच भाग भगवद्गीतेने सांगितलेला आहे की ते नक्की साधायचं कसं। म्हणजे शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम। म्हणजे स्वच्छ शुद्ध पवित्र जागी जमिनीवर प्रथम कुश दर्भ, त्यावर हरणाचे कातडे व त्यावर स्वच्छ वस्त्र पसरलेले, जास्त उंच नाही आणि फार सखलही नाही असे स्वतःचे आसन स्थिरपणे स्थापन करून त्यावर बसून ध्यान करावे, असं त्या श्लोकाचा अगदी सरळ अर्थ आहे। शुचौ देशे, सुचिरभूत म्हणजे स्वच्छ ठिकाणी ध्यानाला जिथे आपण बसू ती जागा स्वच्छ असली, ते जे आसन आपण ज्या आसनावर बसणार आहोत, आणि ती जागा कुठे शोधायची, तर ती आपल्या घरातच आपण निर्माण करायची। म्हणजे कुठेतरी असं जाऊन, आता ज्ञानेश्वरीमध्ये शुचौ देशेचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे, पण तशी परिस्थिती आणि तसं सगळं वातावरण आपल्याला असं मिळेलच, अगदी आजूबाजूला भरपूर झाडं वगैरे। आपण डोंबिवलीत राहतो तेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये भरपूर झाडं वगैरे, आता ते पुस्तकामध्ये चित्रामध्ये भरपूर झाडं वगैरे, निर्मळ झरा वाहतोय वगैरे, असं ते चांदोबामध्ये वगैरे आपण वाचलं जात ते बघायला मिळतं छान। मुंबई ठाण्याला कल्याणला तर काही ते राहिलं नाही। बोरिंगच्या पंपाचे आवाज, सुंदर इमारती कॉन्क्रीटच्या, असं काही वर्णन असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे सगळं। बाकी ज्ञानेश्वरी सांगितलं। मग आता आपण बसणार कुठे ध्यानाला ना, तर आपल्या घरामध्ये ती स्वच्छ, शुचौ देशे याचा अगदी सरळ अर्थ स्वच्छ जागा, ज्या आसनावरती मी ध्यानाला बसणार आहे, ज्या जागेत मी ध्यानाला बसणार आहे, ती जागा स्वच्छ असली। कुठेतरी काहीतरी असं ध्यानाला बसलाय, आजूबाजूला पसारा पडलेला आहे, कपडेच पडलेले, गर्दीच पडलेली आहे, काही सामान असं आपलं मन रमणारच नाही त्याच्यामध्ये।
मोठे स्वामी होते ना माधवनाथ, त्यांनी एकदा एक किस्सा सांगितला होता की एका साधकाच्या घरी ते गेले होते आणि तिथे घरी गेल्यानंतर घर अगदीच अस्ताव्यस्त होतं त्याचं. आणि स्वामी स्वतः खूप टापटीप राहणार आहे. तुम्ही जर माझ्या अपार्टमेंटला गेला असेल तर तुम्हाला कळेल. तर ते गेले त्या साधकाच्या घरी गेले होते आणि स्वामींनी त्याला स्पष्ट विचारलं, अरे तू ध्यानाला बसतोस, त्या जागेच्या आजूबाजूला किती पसारा आहे. तर तो मला पण स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलेलं आहे. तर काय पसारा घाल म्हणे. हो म्हणे, स्वामींनी सांगितलंय धनसुतधारा असू देत पसारा. अरे तो पसारा पुढे काय सांगितलंय त्याच्यावरती त्या शब्दाचा अर्थ कळेल ना. धनसुतधारा असू देत पसारा, नको देऊ थारा आसक्ती ते, असं ते म्हणालेले आहे. तो पसारा आसक्तीयुक्त अंतःकरणामध्ये ज्या वृत्ती असतात त्याचा पसारा अंतःकरणात होऊ नये असा त्याचा अर्थ आहे. या पठ्ठ्यान त्याचा अर्थ धनसुतधारा असू देत पसारा, स्वामींनीच सांगितलंय, मग घातला पसारा घरामध्ये. असं सुचिरभूत कसं होता येईल. ते सुचवू देशे म्हटलेले, स्वच्छ जागेवरती. म्हणजे अजून सगळं पॉश वगैरे असतं, म्हणजे असं आपल्या कल्पना. स्वच्छ, इतकं सुंदर शब्द वापरलेला आहे भगवद्गीतेने. सुचवू दे, स्वच्छ जागा. म्हणजे त्यांनी खूपच स्वरूपानंद त्याच्यावरती भाष्य करतात. ते इतकं सुंदर म्हणतात, तरी असावे पवित्र बरवे निर्मळ ऐसे स्थान, तिथे जिथे बैसता सहज उघडे प्रसन्नतेची कान. लक्षात की कशी जागा असायला पाहिजे, तर तिथे बैसता सहज उघडे प्रसन्नतेची कान. अंतःकरणामध्ये त्याच जागेवरती बसल्यानंतर आपल्या घरामध्ये ती जागा प्रसन्न वाटलं पाहिजे घरामध्ये. मी तुम्हाला सांगतो की मी इलेक्ट्रिकची फिटिंगची वगैरे कामं करायचो ना पहिले. ते एका ठिकाणी मला घरामध्ये फिटिंग आलं, एका ठिकाणी जायचं. अगदी एका खोलीचं घर मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आत्ता आपण ज्या हॉलमध्ये बसलोय ना, त्याला जर अर्ध केलं तर जेवढी जागा उरेल तेवढंच त्यांचं घर होतं, अख्खच्या तेवढंच घर. त्याच घरामध्ये त्यांचं किचन, तिथेच वॉशिंग मशीन छोटं ठेवलेलं, छोटा एक बेड ठेवलेला. घरामध्ये एक त्या भगिनी होत्या आणि त्यांचा मुलगा. त्यांचे यजमान बहुतेक नव्हते, म्हणजे त्यांचे गेलेले असतील म्हणावं, पण ते दोघं जण राहायचे. तर त्यांनी मला घरात पहिले बघायला बोलवलं की सामान. अगदी एवढं छोट्या घरामध्ये किती इलेक्ट्रिकचं काम असणार. एक 3.5-4 पॉईंटचं काम होतं, 5 पॉईंट जास्तीत जास्त. तुला आश्चर्य वाटेल, मी त्या घरामध्ये, इतकं छोटं घर पण इतकं वेल ऑर्गनाइज्ड होतं. म्हणजे एका ठिकाणी ना त्यांनी असं छान बेडशीट घातलं होतं, टेबल क्लॉथ, बेडशीट नाही टेबल क्लॉथ होता, त्याच्यावरती असं फ्लॉवर पॉट ठेवला होता. तर आता मी कामाला गेल्यानंतर आम्ही ते सगळं हलवा हलवी करायला लागते ना, फिटिंग करायचं, म्हणजे काही जागा मध्ये घ्यायची वगैरे असं. तर आम्हाला असं वाटलं की ते टेबल क्लॉथ टाकल्यामुळे त्याच्या खाली टिपॉय वगैरे किंवा एखादी पेटी असेल की ज्याच्यावरती ते फ्लॉवर पॉट ठेवलं असेल, झाकून ठेवलं असेल छान, म्हणून आम्ही ते असं उचलायला गेलो तर खालती रद्दीचे पेपर होते ठेवलेले. ते रद्दीचे पेपर इतके छान अरेंज करून ठेवले होते आणि त्याच्यावरती टेबल क्लॉथ घालून त्याच्यावरती एक अशी फळी ठेवली होती, म्हणजे ते हलाल नको, आणि त्याच्यावरती फ्लॉवर पॉट. सुचवदेशी, याला म्हणतात सुचिता, स्वच्छ घर. आता खरं किती कठीण आहे असं ठेवणं, इतक्या छोट्या जागेमध्ये ते सगळे अरेंज केलं. पण ह्याचं कारण काय असतं, तुमच्या अंतःकरणातल्या वृत्ती जर का अरेंज असतील झालेल्या प्रॉपर, तर तुम्हाला सगळं असं अरेंज करता येतं. सुचवदेशी, स्वच्छ. तसं आपलं घर, ज्या ठिकाणी आपण आसनाला ध्यानाला बसणार, म्हणजे आता फक्त असं नाही करायचं की जिथे मी ध्यानाला बसणार आहे तेवढीच जागा सुचिरभूत, बाकी काय धनसुत दारा असू देत पसारा. घर नीट नेटकं असलं पाहिजे, लक्षात ठेवा, सुबक असायला पाहिजे. ते किती छोटं असू दे मोठं असू दे, आपण ते ठेवतो कसं त्याच्यावरती अवलंबून असतं. ते स्वामी म्हणतात तसं, जिथे बैसता सहज उघडे प्रसन्नतेची गाणं, की घरी असं आत तिथे जागेवर गेल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे की हा इथे एकदम छान वाटतंय ध्यानाला. अशी आपली ध्यानाची जागा असली पाहिजे. सुचवदेशेवरती भाष्य करताना स्वामी चिन्मयानंद असं म्हणाले होते की मानवी मनावरती बाह्य वातावरणाचा परिणाम सहज होत असतो, असं ते म्हणायचं चिन्मयानंद. त्यासाठी जागा स्वच्छ ठेवणे हे अनिवार्य आहे आणि महत्वाचं आहे. स्वच्छ जागेत साधकाला मन शांत राखणं हे सुलभ होऊ शकतं, असं स्वामी चिन्मयानंद सहज शक्य असतं. आणि दुसरा त्याचा अर्थ असा आहे की आपण अशा जागी ध्यानाला बसलं पाहिजे की जिथे डास, माशा, ढेकूण, किडे, मुंग्या, त्याच्यापासून थोडं संरक्षण असलं पाहिजे. म्हणजे आपण आता काय आपल्याला असं कुठे भस्म लावून बसायची काय गरज नाहीये की भस्माचे असे ग्राउंड आखला ध्यानाच्या भोवती की ते किडे मुंग्या येऊ नयेत वगैरे. असं गुड नाईट वगैरे लावल्यानंतर छान केरबीर काढला असेल, लादी पुसलेली असेल, तर ती जागा स्वच्छ असते. स्वामी म्हणायचे एक वेळ किड्या मुंग्यांना सुद्धा अरेंज करता येतं.
पाल येणार नाही याची पहिले काळजी घ्या. कारण ती दिसली की लोकांचं ध्यान काय सगळंच गडबडतं. म्हणजे थोडक्यात त्यांना असं सांगायचं आहे की स्वच्छता ही फार महत्वाची. सुचवदेशी ज्या जागेवरती आपण आसनाला बसणार आहोत ती जागा अगदी स्वच्छ असली पाहिजे. आणि दुसरं एक मी त्याच्यावरती इंग्रजी भाष्य वाचलं आणि त्या सुचवदेशीवरती लिहिताना त्यांनी इतकं सुंदर लिहिलंय, देअर शुड बी अ नाईस होली अँड प्युअर प्लेस. ती जागा होली म्हणजे पवित्र, होली अँड प्युअर प्लेस. वी शुड बी प्लेझेंट फॉर डुईंग मेडिटेशन. प्लेझेंट म्हणजे प्रसन्न असलं पाहिजे ती जागा, ती प्लेझेंट असली पाहिजे. आणि सर्वात छान पुढे सांगितलं त्यांनी इतकं की देअर मे बी स्पिरिच्युअल सीकर्स. साधक, सीकर्स म्हणजे साधक, स्पिरिच्युअल आणि स्पिरिच्युअल शब्द वापरले. स्पिरिच्युअल सीकर्स देअर मे बी स्पिरिच्युअल सीकर्स देअर बट नो कॉमन पीपल. जागा कशी, नो कॉमन पीपल याचा अर्थ त्यांना असं व्यक्त करायचं आहे की आपण जिथे ध्यानाला बसू तिथे आजूबाजूला किंवा आपण समजा कुणासह ध्यानाला बसलो असो किंवा आपल्या खोलीमध्ये, तर तिथे कॉमन पीपल असता कामा नये. कॉमन ह्याचा अर्थ साधक नसलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन ध्यानाला बसायची आवश्यकता नाही. कारण नाहीतर त्यांना ते काही समजत नाही तुम्ही काय करताय काय नाही. म्हणजे आता आपण समजा नातेवाईकांकडे गेलो असो तर आपला प्रश्न पडतो की रोजची माझी साधन आहे, आता मी माझ्या दुसऱ्या नातेवाईकांकडे आलोय पण ते काही तसे ध्यान वगैरे करणारे नाहीयेत, तर मग मुद्दामून त्यांच्या समोर मध्ये ध्यानाला बसल्यावर असं काय करायचं. व्यक्तिगत पातळीवरती आपण जिथे झोपायला गेल्यानंतर आपल्या झोपेच्या आधी थोड्या वेळ डोळे मिटून ध्यानाला बसलं चालतं. पण असं मुद्दामून 4 लोकांमध्ये आपण गेलो, पिकनिकला कुठेतरी गेलोय, एकदम लोक काहीतरी गेम बिम खेळल्या, आपली ध्यानाची वेळ झाली एकदम, आता मी तिथे ध्यानाला बसतो असं मध्ये सगळे गेम खेळले, हा मध्ये ध्यानाला बसला असं. ते लोक त्या मानसिकतेचे नसतील, आपलं ध्यानही होणार नाही कारण की त्याच्यावर चर्चा करत बसतील ते. त्यामुळे नो कॉमन पीपल बट नो कॉमन पीपल असं त्यांनी म्हटलंय. बट नो कॉमन पीपल. शक्यतो स्पिरिच्युअल सीकर्स म्हणजे जर का असं सामूहिक ध्यानाला बसायचं असेल तर आपण जे कॉमन आहेत लोक विचार करणारे की जे ध्यान साधकच आहेत म्हणून ते सीकर्स असं म्हटलंय. स्पिरिच्युअल सीकर्स म्हणजे साधना करणारी व्यक्ती असं त्याचा अर्थ होतो, साधक. त्यांच्याबरोबर आपण ध्यानाला बसलो पाहिजे शक्यतो. आणि हे व्यक्तिगत पातळीवरती जेव्हा असतो तेव्हा तर आपण एकटे ध्यानाला बसणार. आपण गेल्या केंद्रामध्ये बघितलं शिष्या एकांती बैसावे, की सामूहिक ध्यान तर महत्वाचं आहेच, फार महत्वाचं आहे. कारण सामूहिक ध्यानामध्ये मन एकाग्र करणं आणि ध्यान अवस्थेमध्ये नेणं हे सहज सोपं असतं. कारण तिथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा साधक असतो आणि सगळ्यांचे मनप्रवाह एक दिशेने चाललेली असतात. त्यामुळे आपल्याला पटकन मनाला आवर घालणं सोपं जातं. आणि एकटं बसलेलं असताना इतर कुठल्या गोष्टींचा डिस्टर्बन्स होणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे सुचवदेशे. पुढे गेल्यावर तिथे असं म्हणतात स्थिरम आसनम आत्मना. हे तर फार महत्वाचं आहे. आसन स्थिर असलं पाहिजे. ज्या आसनावरती आपण ध्यानाला बसणार आहोत ते आसन स्थिर असलं पाहिजे आणि प्रतिष्ठापित. सुचवदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मना. आता प्रतिष्ठापित करावं आपलं आसन, ह्याचा ना फार वेगवेगळा अर्थ लोक घेतात. प्रतिष्ठापित करावाचा सरळ अर्थ स्वामींनी त्यांच्या 6व्या अध्यायाच्या पुस्तकात सांगितलेला आहे की प्रतिष्ठापित करावं याचा अर्थ केवळ आसन घालून ठेवलेलं असावं, सारखं ते गुंडावून ठेवून नये, नीट घालून ठेवलेलं असावं. प्रतिष्ठापित. त्या आसनावरती बसून इतर गोष्टी काही करायच्या नाही. ते ध्यानाचं आसन असतं, उपासनेचं आसन. त्याच्यावरती बसून एकदम पिक्चर बघायला बसले, मोबाईलच बघत बसले, गाणीच ऐकत बसले, नाश्ताच करायला ते ध्यानाच्या आसनावरती बसले, 4-5 लोक आपल्या घरी आले गप्पा मारायला, बाकी काही लोक खुर्ची बसले, आपण ते ध्यानाचे असं करू नये. त्याला प्रतिष्ठापित घालून ठेवलेलं असलं पाहिजे आसन. आपल्या घरी ती जागा फिक्स असावी शक्यतो. एरवी काही नाही. एरवी त्याच्यावरती कुणी जर का बाहेरनं आपल्या आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या बाहेरनं आलेल्या माणसाला काय करणार आहे, त्याला वाटेल ही बसण्याची जागा आहे, तर एखादं फुल वाहून ठेवावं त्याच्यावर. कारण ते आपलं आसन म्हणजे आपल्या सद्गुरूंचं आसन आहे अशा भावनेने ते आसन ठेवावं आणि त्याच्यावरती एखादं फुल वाहून ठेवावं. असं फुल वगैरे वाहिलेलं पटकन लोक बसणार नाही. लोकांना कळतं की अरे इथे फुल वगैरे का वाहिलंय, त्याला म्हणतात प्रतिष्ठापित करावं. आणि ते डोलणारं असू नये, हलणारं डोलणारं. म्हणजे स्थिर म्हणजे काय, ज्या आसनावरती बसलो जे आसन आहे ते असं एकदम फोमचं सॉफ्ट वगैरे, म्हणजे असं बसल्यानंतर एकदम खड्ड्यातच गेलो आपण एकदम असं, म्हणजे असं असं हलताय वगैरे असं कुठलं आसन असतं का मध्ये. काय काय लोक झोपाळ्यावरती जाणार तर असं हलणारं डोलणारं. मला एखादं विचारलं होतं की आमच्याकडे झोपाळा आहे, मी झोपाळ्यावरती ध्यानाला बसलं चालेल का. म्हटलं झोपाळ्यावरती बसायला काय हरकत नाही, पण ते ध्यान भलतंच होईल म्हणजे, कारण तो झोका. त्यामुळे असं हलणाऱ्या डुलणाऱ्या याच्यावरती ध्यान नाही करता येत. कारण त्यावर बसून मला नित्य ध्यान करायचं आहे. आसन स्थिर आहे असलं पाहिजे.
आणि कसं असतं रामकृष्ण परमहंस भांड्याची उपमा द्यायची की भांड्यामध्ये पाणी असेल आणि ते स्थिर व्हायला हवं असेल तर पहिलं भांड स्थिर ठेवायला पाहिजे. भांड स्थिर ठेवलं की थोड्या वेळाने शक्यता असते की आतल्या पाण्याचं आंदोलन थोडं कमी 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 होते, थोड्या वेळाने शांत होईल. जरा भांड हल्लं की आतलं पाणी हलतं. तसं आहे, आपलं शरीर सारखं हल्लं की त्याच्यावर आपलं मन आणि वृत्ती हलायला सुरुवात होते. म्हणून पहिले स्थिर जागेवरती बसायला शिक. निचळ बस बघू शांत, स्थिर मासन महात्मना. आता दुसरीकडे गेल्यानंतर हे आसन घेऊन कसं जाणार? तुम्ही सांगितलं प्रतिष्ठापित करा, आसन ठेवून द्या. मग दुसरीकडे कुठे गावाला गेल्यानंतर ते आसनाचं काय करायचं? ते आसन सगळीकडे घेऊन नाही जायचं. त्या आसनावरती आपण बसल्यानंतर जे एखादं सुती कापड आपल्या अंगावरती घेत असू किंवा आसनावरती, ते घेऊन कॅरी करावं. बरोबर, हे एक संस्कार असतात की ते घेऊन बसलं की मी ध्यानाला बसणार आहे किंवा त्याच्यावरती मला ध्यानाला बसायचं, एक संस्कार असतात. असं करायला काही हरकत नाही. त्याला प्रतिष्ठापित करणं असं म्हणतात. असं प्रतिष्ठापित करणं. आणि पुढे अगदी सोपं सांगितलंय, नात्युच्छ्रितम न अति उच्छ्रितम, म्हणजे एकदम उंच, एकदम काहीतरी बंगबेड करून ठेवायचा, त्याच्यावर जाऊन ध्यानाचे आसन करायचं, त्याच्यावरती ध्यानाला बसल्यावर असलं काही करायचं नाही. साधारण आयडिया म्हणजे आपण बसल्यानंतर आपले पाय आपण सोडले खालती तर आपले पाय जमिनीला टेकतील इतक्याच उंचीचं आसन असलं पाहिजे. मग त्याच्यावरती खुर्चीवर बसून ध्यान करावं किंवा पाय खाली सोडून खाली एखादं आसन घेऊन त्याच्यावर ध्यान करावं किंवा आता मी बसलोय तसं त्या पाय सहजासनामध्ये सेटीवरती ध्यानाला बसावं. न अति उच्छ्रितम, नात्युच्छ्रितम म्हणजे न अति उच्छ्रितम म्हणजे एकदम उंच काहीतरी असं नाही. आणि नाती निचम एकदम सखल म्हणजे एकदम जमिनीवर बसले ध्यानाला. भूमिदोष असतो जमिनीवर बसलं की. भूमिदोष म्हणजे काय? तर आपण डायरेक्ट जमिनीवर ध्यानाला बसलो, काही खाली आसन बिसन काहीच नसेल तर थोड्या वेळी हार्ड सरफेस असतो जमीन, तर थोड्या वेळी पायाला मुंग्या येते, रग लागेल. पाटावरती ध्यानाला बसलो एकदम, पाटावर बसायला हरकत नाही, पण पाटावरती एखादी सुती कापडाची जाड घडी घालून मग त्याच्यावर बसावं. डायरेक्ट लाकडी पाटावर बसलं की पुन्हा पायाला मुंग्या येणं, रग लागणं, कारण हार्ड सरफेस आहे एकदम. अशा पद्धतीने एकदम खालती बसू नये असं सांगितलेलं आहे. आणि मग कशावरती बसायचं तर चैल अजिन कुशोत्तरम. चैल अजिन कुश, चैल म्हणजे पसरून, अजिन कुश, कुश म्हणजे दर्भ. दर्भाचं आसन करून त्याच्यावरती अजिन, मृगजिन, अजिन म्हणजे हरणाचं कातडं, ते घालून त्याच्यावरती एखादं धुतं वस्त्र, सुती कापडाचं वस्त्र घालून ध्यानाला बसावं. तर आता असं काही करायचं नाही. म्हणजे दर्भ वगैरे शोधायला जायचं, आता दर्भ आणायचे, मग ते बरेच दर्भ आणल्यानंतर ते सगळ्या दर्भाला आसन करून चालत नाही, त्याचे बरेच नियम आहेत. तो दुधारी असता कामा नाही किंवा दुधारी असायला पाहिजे, तो मुका असता कामा नाही, बोलका असला पाहिजे. आता ते कुठनं शोधायचे दर्भ, मुके, बोलके, दर्भ, ते काय? हे ज्या काळात गीता सांगितलेली आहे त्या काळाला अनुसरून त्यांनी तो उल्लेख केलेला आहे. पण त्यात सुती कापड हा जो उल्लेख केलेला आहे ना, ते सगळ्यात जास्त धुत वस्त्र. हरणाचं कातडं बितडं शोधायला जायचं नाही. सरकारी लोक आपल्या घरी येतील आपल्याला न्यायला, हरणाचं कातडं रे, आणि मग आपल्याला भलत्या ठिकाणी ध्यानाला बसायला जायची वेळ. त्यामुळे हरणाचं कातडं ते पण चित्र बघितलेलं असतं. वाघाच्या कातडावरती नाथ ध्यानाला बसले वगैरे, तर ते नाथ आहेत. वाघाचं कातडं वगैरे आपल्याला परवडणार नाही. हे आपल्याला छान सुती कापडावरती ध्यानाला बसता येतं. आपण आसनात इथे करून पण घेतलेली आहे, तसं एखादं छान आसन करून, अगदी काही नाही तर छोटी गादी असते आपली, गादीवरती सुद्धा छान सुती कपड्यावर धुतलेले स्वच्छ कपडे घालून बसावे त्याच्यावरती ध्यानाला. स्वतः आपण कपडे कुठले घालावे? हलके कपडे घालावे. टाईट टी शर्ट, जीन्स बीन्स घालून एकदम ध्यानाला बसलं होणारच नाही ध्यान, मुळात आसनच घालता येणार नाही. हलके कपडे आणि एकदम असे डार्क कपडे, एकदम ब्लॅक कलर, डार्क कलरचा ध्यानाला बसलं, एकदम डार्क ब्ल्यू असं, त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. म्हणजे शक्यतो नरम रंगाचे कपडे, फिक्या रंगाचे कपडे वगैरे घालावे आणि हलके कपडे घालून ध्यानाला बसावं. चैल अजिन शोधतो, असं हा बेसिक भाग आहे ध्यानाला बसायचा. आता बसल्यानंतर काय करायचं ते गीता पुढच्या श्लोकात सांगते, तत्र एकाग्रम मन कृत्वा करते, की पुढच्या श्लोकात काय करा. एवढं सगळं केलं, सगळं हे सगळं बाह्य गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. बसल्यानंतर काय करायचं हा तर मोठा भाग आहे. तो भाग आपण पुढच्या याला बघूया की बसल्यानंतर काय करायचं, कारण की सिरियली आपण बघणार आहोत ते गीतेची प्रक्रियात्मक अंग. त्यातला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, सुचौदेशे प्रतिष्ठाप्य. सोप्या भाषेमध्ये हे समजून घेणार काय की स्वच्छ आपली ज्या ठिकाणी आपण ध्यानाला बसू ती जागा स्वच्छ असली पाहिजे, शक्यतो शांत असली पाहिजे. आता आपल्याला सगळ्याच वेळेला सगळी शांतता मिळेल असं नाहीये, म्हणून आपल्याकडे वेळा सांगितलेल्या आहेत की शक्यतो जोपर्यंत व्यवहार सुरू होत नाहीत त्या वेळेत ध्यानाला बसावं. म्हणजे एक तर पहाटे बसावं किंवा मग थोडं रात्री निजानीज झाल्यानंतर, पण शक्यतो रात्री बसू नये. आपण पण दिवसा काम केलेलं असतं, त्या दमाल झालेलं असतं, त्यामुळे तेव्हा डोळे मिटून बसले की हे डुलक्या येतात ध्यानामध्ये. तसं न करता पहाटे छान झोप पूर्ण करून व्यवस्थित ध्यानाला बसावं, शांत वेळेमध्ये बसावं. हा सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यातला आहे. आणि तसं आपण ध्यान करू
किती वेळ ध्यानाला बसायचं वगैरे, तर कमीत कमी 20 मिनिटं तरी बसलं पाहिजे. पण आपल्याला आता हा नियम लागू नये. आपण 40 मिनिटं सलग ध्यानाला बसतो आहोत, त्यामुळे आता 40-45 मिनिटं बसायला काही हरकत नाही. तासभर तरी ध्यानाची बैठक व्हायला, शांत मन होण्यासाठी तेवढी वेळ देणं आवश्यक असतं. आणि पहिले आपल्याला ते बसता नीट यावं, की आसनावर बसल्यानंतर आपण हालचाल शरीराची होऊ नये, त्याच्यासाठी ते आसन कसं असावं आणि कुठल्या ठिकाणी बसावं हे सांगण्यासाठी म्हणून गीतेतला हा पहिला श्लोक येतो. प्रक्रियात्मक श्लोकांमधला पहिला श्लोक. रुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तर. अशा पद्धतीने आपण ध्यानाला बसू. पुढच्या वेळेला आपण समजून घेऊ की आपण तिथे बसल्यानंतर काय करायचंय, नक्की काय करायचं ध्यानामध्ये ते आपण समजून घेऊ. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.